पकडना लवकर यार. ऑन एअर आहे. चला रोलिंग सर. रोल. त्यांनी ओके दिलं की मग मला वाटतं दरवर्षीप्रमाणे ही बैठक आमची झालेली आहे. अनेक सगळी जी आमची मंडळं आहेत, जी साऊथमधली असतील, काही ठराविक जी नॉर्थमधले, हे सगळे आज या बैठकीत उपस्थित होते आणि प्रामुख्याने रस्त्यांचे हाल, परवानग्या, ओव्हरहेड वायर्स ह्याच्यावर चर्चा झाली आणि मला वाटतं ते सुटतील विषय असं दिसतं. ओव्हरहेड वायर्स आणि हो निश्चितपणे, आणि ओव्हरहेड वायर्स जर आपण पाहिल्या तर सर्व मुंबईमध्ये हा वाढत चाललेला आहे. जास्तीत जास्त या ओव्हरहेड वायर्स अनधिकृत आहेत, पण हे येऊ कसे शकतात, यायला कशा दिल्या, हा देखील एक मोठा प्रश्न आहेच. कोण याला मदत करत आहे? बरं, एल शेप सिग्नल जे लावले, जेव्हा आम्ही लावले होते, जे वरळी सिपेश्वर वगैरे ठराविक मार्गांवर लावले होते जिथे कोणाला अडचण होत नाही. पण आता तर आपण पाहतो उठसूट सगळीकडे लावण्याचा प्रयत्न होत आहे, कुठेतरी कॉपी करण्याचा प्रयत्न होत आहे आणि त्याच्यातून हा पुढचा विचार कोणी केला नाही. प्रजा फाउंडेशन नेहमीच मुंबईचा असेल तर मुंबईच्या आमदारांचा रिपोर्ट कार्ड तयार केला जाते. यंदाच्या रिपोर्ट कार्डमध्ये अहमद पटेल नंबरला काँग्रेसचे आमदार आहेत. तुमचा आनंद आहे, चांगलं आहे, पण आमचं रिपोर्ट कार्ड हा जनता ठरवत असते आणि जनता ठरवत. याच रिपोर्ट कार्ड मधून आमदार आणि मंत्री आशिष शेलार आणि राहुल नार्वेकर यांचं नावही नाही. मला वाटतं परत एकदा सांगेन मी की हे रिपोर्ट कार्ड येणं चांगलं आहे. आम्ही कुठचे प्रश्न विचारतो, क्वालिटी कोण ठरवतं प्रश्नांची वगैरे, ह्याच्यावर मला जायचं नाही. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ऑडिट ह्या संस्थांकडून आणि जनतेकडून हा सातत्याने आमचा झाला पाहिजे आणि प्रश्न लोकप्रतिनिधी म्हणून तुम्ही काय करताय ह्याच्यावर विचारले गेले पाहिजे. एक पहिला प्रश्न की महापालिकेमध्ये महापौर आणि प्रमुख ज्येष्ठ नगरसेवक आपापसात भांडतायत. भाजपामध्ये समन्वय नाहीये का महापालिकेमध्ये? असं केंद्रात पण होते असं मला कळलेलं आहे. असे अंतर्गत वाद मुंबई महापालिकेमध्ये ज्या पद्धतीने वादाची मिळालेला आहे मला वाटतं अंतर्गत वाद तर एक गोष्ट आहे, पण दुसरी गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे महापौरांची वागणूक आपण देखील पाहिली होती, काही चॅनल्सनी पण दाखवली, काही लोकांवर ओरडतायत, केकाटतायत. मला वाटतं हे काही योग्य वागणूक नाही आहे. पहिलं स्वतःवर खर्च बंगल्यावर असेल, गाडीवर असेल, हे सगळं, आणि नंतर ज्या प्रकारे जी वागणूक नगरसेवकांना मिळते ही योग्य नाही आहे. हा त्या खुर्चीचा अपमान आहे आणि मुंबईतून निघून आलेल्या नगरसेवकांचा अपमान आहे. श्रीकांत शिंदे आज केंद्रीय संवाद साधायला संवाद करणार आहे. जाऊ दे, त्याच्यावर मला काय नाही, खूप काही काही गोष्टी सुचतात, पण आता जाऊ दे. खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींची भेट घेतली. त्यांनी म्हटलं की महाराष्ट्राने देशाच्या विषयावर अनेक विषयांवर चर्चा केली, पण त्याच्यात आणखी एक महत्त्वाची लाईन की राहुल गांधी यांनी अमित शहाना खूप मागं टाकलं आहे. मला तुम्ही एकच सांगा ना की लोकसभेच्या आता जे सत्र झालं त्याच्यात प्रधानमंत्री आणि गृहमंत्री हे हाऊसमध्ये का नाही आले किंवा का नाही येऊ शकले, ह्याचं देखील उत्तर मिळालं पाहिजे. आणि दुसरं उत्तर आम्हाला हे पण पाहिजे की पेलेट गन कोणी चालवली, AK-47 कोणी चालवली, लाठीचार्ज कोणी करायला लावला, वॉटर कॅनन कोणी चालायला लावला. आदिवासी वसतिगृहाच्या बातम्या माध्यमांकडूनही झाल्या होत्या. त्यानंतर एक विद्यार्थिनी थेट राहुल गांधींच्या मंचावर तो मला वाटतं आता 10 दिवस ते सगळे विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत, आंदोलन करत आहेत. सगळ्या राजकीय पक्षांनी त्याची दखल घेतलेली आहे आणि मुख्यमंत्री, जसं मी सांगितलं ना, ॲलिस इन वंडरलँड, काल परवाकडे कुठेतरी त्यांनी सांगितलं की जेवढं आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आणि त्या समाजासाठी त्यांनी केलं तेवढं कोणी नाही केलं. जर तसं असतं तर अशी परिस्थिती असती का? मात्र राहुल विद्यार्थिनीने प्रेग्नन्सी टेस्ट केली त्याचा आरोप लावता मुलगी खोटं बोलते असं कोणते. मला वाटतं काय की कोणी काही प्रश्न विचारले की त्याला इंटरनॅशनल खोटं बोलतायत, तिथे जा हे सगळं बोलत असतात. सत्य परिस्थिती ही जाणून घ्यायला भाजपची हिंमत नाही आहे आणि सत्य परिस्थिती ही खूप वेगळी आहे. मुख्यमंत्री हे ॲलिस इन वंडरलँड झालेले निश्चितपणे. मला वाटतं राहुल गांधींनी पण केलेली आहे, त्या विद्यार्थी पण तेच मागतायत की आम्हाला हे सगळं नको आहे आणि जो अन्याय त्या समाजावर होत आहे किंवा त्या विद्यार्थ्यांवर होत आहे हा भयानक आहे. एक मिनिट, राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आज त्यांची कंत्राटाची बिलं बाकी 3 मंडळी आली होती.
एमपीएससीच्या परीक्षेत झालेला गोंधळ असेल, ते विद्यार्थी आले होते, नुसता इतर काही मुद्दे होते. कंत्राटदारांची जी देय 96,000 कोटी जो प्रश्न 86,000 कोटींची जो बिलं जी प्रश्न कंत्राटदारांची बाकी आहे. सरकार दरबारी सोडवला जायला पाहिजे, तो प्रश्न हे सगळे लोक आम्हाला सगळ्यांना भेटत असतात. मुख्य गोष्ट ही आहे की आज या शासनामध्ये कोणाचा विश्वास राहिलेला नाहीये. मागच्या वर्षी देखील मी, सुनील शिंदेजी वगैरे आम्ही एका PWDच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, जिथे आम्ही हेच सांगत होतो की पोलीस कॅम्प असेल किंवा इतर ठिकाणी स्वच्छता असेल, डागडुजी असेल, ही का नाही होते PWD कडून. आणि अनेकदा आम्हाला सांगितलं जातं आणि तसं उत्तर देखील आलं की हे कॉन्ट्रॅक्ट कोणी घेतच नाहीत, कारण कॉन्ट्रॅक्टरला द्यायला पैसे राहिलेले नाही आहेत सरकारकडे. हे सरकारी पैसे आपण पाहतोय, तुम्ही कधी स्वतःच्या बंगल्यावर खर्च करता, कधी नवीन गाड्या घेण्यात खर्च करता, कधी महापालिकेच्या माध्यमातून महापौर बंगल्यावर खर्च होतोय. पण जे न आवडते किंवा खरोखर काम करणारे कंत्राटदार असतील त्यांच्यावर कधी खर्च होत नाही. लाडक्या कॉन्ट्रॅक्टरवर खर्च होतो. मला याला जोडून प्रश्न होता की जो प्रश्न सरकार दरबारी सोडवणं अपेक्षित आहे, तसे अनेक प्रश्न थेट मला वाटतं ठाकरेंच्या तुम्हाला हे दिसलं असेल की आता विरोधी पक्षाकडेच सगळे यायला लागलेले आहेत. शासनामध्ये आता कोणाची विश्वासार्हता म्हणजे विश्वास नाहीये शासनावर, शासनाची विश्वासार्हता कमी झालेली आहे. अनेक वेगळ्या विरोधी पक्षांकडे हे सगळे लोक जातात. आदित्यजी सगळ्या शिवाजी पार्कचा मुद्दा आहे, मात्र गणेशोत्सवामध्ये डीजे हटाव ही मोहीम आता घेतली जाते. पुण्यामध्ये बराचसा गदारोळ आहे. डॉल्बी असेल, लाऊडस्पीकर असतील, याच्यावरती सर्वसामान्य नागरिक जेव्हा प्रश्न उपस्थित करतात तेव्हा त्यांना सभागृहातून बाहेर काढलं जातं. तुम्हाला सांगू का, आता हा विषय इथे पण चर्चेला आला. काही भोंगे असतील, डीजे असतील, लाऊडस्पीकर असतील, माईक असतील. मला वाटतं शासनाने एक नियम ठरवणं गरजेचं आहे. आपण जेव्हा बघतो काही आमदारांच्या मतदारसंघामध्ये, काही नगरसेवकांच्या मतदारसंघामध्ये सगळं काही चालतं आणि काही लोकप्रतिनिधींच्या मतदारसंघामध्ये सगळं काही बंद करायचा प्रयत्न होतो. ही जी मनमानी हा जो कारभार आहे तो थांबून एक नियम सगळ्यांना लागू होईल आणि सगळ्यांना मान्य असेल तसा तो घेतला पाहिजे. शिवाजी पार्क डागडुजीसाठी आणि मेंटेनन्ससाठी MCAला देण्याची अशी मागणी केली. बिलकुल नाही. सभांवरती सुद्धा रिस्ट्रिक्शन आमचा ह्याला विरोध असेल. शिवाजी पार्क, शिवतीर्थ ज्याला आम्ही मानतो, हे एक ऐतिहासिक मैदान आहे. संयुक्त महाराष्ट्रापासून आतापर्यंत आपण पाहतो आणि त्याच्या आधी देखील 1927 साली जेव्हा हे मैदान बनवलं गेलं किंवा त्याला नाव गेलं शिवाजी पार्क, तेव्हापासून आतापर्यंत अनेक पक्षांच्या सभा झालेल्या आहेत, अनेक सामाजिक चळवळी उभारलेल्या आहेत, अनेक क्रिकेटर्स तिथून आलेले आहेत. हा, कोणाला CSRच्या माध्यमातून तिथे पैसे द्यायचे असतील डागडुजीसाठी ते तुम्ही मुंबई महानगरपालिकेला द्या, त्यांच्या माध्यमातून होईल. पण काही क्लब्स असे पण आहेत ज्यांनी एक पिच सोडून पिच वाढवलेले आहेत, प्लॉट वाढवलेले आहेत, ते अनधिकृत आहेत. त्याच्यावर पण देखील महानगरपालिकेने लक्ष घातलं पाहिजे. अदिति, हिंदी में जानना चाहेंगे, राहुल गांधी ने ओपन लेटर लिखा है मुख्यमंत्री को, आदिवासी जो मुझे नहीं लगता राहुल जी कभी छुपा लेटर लिखते हैं. और दूसरी बात यह है कि जो उन्होंने लेटर लिखा है, आदिवासी विद्यार्थी, आदिवासी समाज के जो विद्यार्थी है पिछले 10-12 दिनों से आंदोलन कर रहे हैं, हड़ताल कर रहे हैं. जो लेटर में लिखा है अगर आप पढ़े तो वही सारे जो राजनीतिक दल है, जो सामाजिक संगठन है, वही मांग कर रहे हैं कि इनकी जो बातें हैं कोई जाके उनसे मिल तो लो, बात तो करो, डिस्कस तो करो, और जो भी बातें हैं उसमें कोई हल निकल सकता है. ऐसी कोई जटिल समस्या नहीं है. बात यही है कि जो उनकी मांग है उसमें कुछ बातें ऐसी कि अभी के अभी आप इसमें से हल निकाल सकते हो, तो क्यों नहीं कर रहे हो? क्या गुस्सा है आपके मन में कि अगर कोई विद्यार्थी बात पूछे तो आपको वो एंटी नेशनल लगने जाता है, आपको अर्बन नक्सल लगता है? क्या भाजपा के मन में इतना क्यों घृणा है उनके मन में? आदिवासी जो स्टूडेंट्स हैं उनकी कुछ बातें कही गई कि आने से पहले टेस्ट कराना पड़ता बिल्कुल, है. कुछ बातें बहुत ही भयानक है. हाँ. और खास करके अगर आप देखें तो महिला विद्यार्थी जो है उनसे तो बहुत सारी बातें ऐसी होती है जो अमनुष्य है, होनी भी नहीं चाहिए. लेकिन CM साहब को लगता है कि सब ठीक है और वो एलिस इन वंडरलैंड जैसे घूम रहे हैं. जो मराठी भाषा को लेके ऑटो टैक्सी ड्राइवर्स का मुद्दा था, उसको लेके कल प्रताप सरनाईक बोले हैं कि जो मराठी नहीं मुझे बोल लगता सकते, उनको है टाइम देने की मुझे लगता है कल CM ने और ट्रांसपोर्ट मिनिस्टर ने उस पर जवाब दिया है. सुप्रीम कोर्ट के जो जज है प्रसन्ना महाराष्ट्र के दौरे पर थे. उन्होंने कहा कि जिस तरीके से कुंभ में 32,000 करोड़ का पैसा दिया जा रहा है, अगर उसका 1% भी मराठी स्कूलों में देते तो स्कूलें चालू रहती थी. 100% सही बात है. और यही बात है कि अगर आप देखें तो वो जो बात कहे हैं उसमें भी जो अभी नासिक के सिंहस्थ कुंभ के लिए जो भी पैसा जा रहा है, क्या वो असली वो उस फैसिलिटीज के लिए जा रहा है, एम्यूनिटीज के लिए जा रहा है, क्या भाविकों के लिए जा रहा है, क्या मंदिरों के लिए जा रहा है? सारे के सारे, यानी जितनी आप देखो बातें, नासिक में अगर आप जाके देखें तो गंगापुर रोड जहां पेड़ों को काटा गया, रास्तों को अभी ठीक किया ऐसे लग रहा था, पूरा ट्रक एक रास्ते के नीचे गया है. दूसरी बात यही है कि मैं जब 2 हफ्ते पहले नासिक में गया था, आप भी शायद कई लोग मेरे साथ थे, हर जगह पे गड्ढे हैं. कुंभ के नाम पे बहुत सारे काम निकाले गए हैं लेकिन कोई काम कंक्लूड नहीं हुआ है और क्वालिटी भी बहुत खराब है. तो ये बहुत बड़ा, जैसे अयोध्या में चंदा चोरी हुई वैसे ही ये भ्रष्टाचार लगने लगा है.
बड़ी मुसीबत इस तरीके से अंडे फेंके गए, इस पूरे मामले को लेकर कहीं ना कहीं नाराजगी देखी जा रही है इस तरीके से। मुझे लगता है लॉ एंड ऑर्डर इसमें बहुत अहम बात होती है। मुंबई में कभी भी ऐसी घटना कभी भी इसके पहले हुई नहीं थी, या ज्यादातर के आप देखो तो हर एक इलाके से जाते हैं और हर धर्म के लोग गणपति बाप्पा का स्वागत करते हैं। ये जो घटना हुई है आज भी, मुझे लगता है सीएम साहब ने अभी भी कोई इस पे बयान दिया नहीं है, स्पष्ट बात की नहीं है कि कौन था, क्या पकड़ा गया है, क्या क्या एक्शन हुई है, क्या ऐसे क्या बात है कि भाजपा के ही कार्यकाल में ऐसी सब चीजें होती है। महाराष्ट्र के जो ट्रांसपोर्ट मिनिस्टर उनके फैसले के बाद कहीं कहीं मराठी और कल मुझे लगता है सीएम ने और ट्रांसपोर्ट मिनिस्टर इस पे जवाब दिया है। सर मुंबईतल्या मैदानाला येऊन त्यांनी आंदोलनं छेडली, परंतु त्या आंदोलनानंतरही सरकारकडून अजूनही उत्तर काही आले नाही। उत्तर आता त्यांच्यामध्ये खुसबूस सुरू झालेली आहे। बँड्रा वेस्टचे असतील, जुहू अंधेरीचे असतील, मुलुंडचे असतील लोकप्रतिनिधी, आमदार खास करून, हे स्वतःच्या मतदारसंघामध्ये जी हाक आहे, तिकडचे जे नागरिक मागतात की आमची मैदानं ही मोकळीच राहिली पाहिजेत, बिल्डर आणि आवडत्या कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालू नका, मुख्यमंत्री ते देत आहेत, त्याच्या विरुद्ध ही लाट कशी खेचून घेणार आहेत हे त्यांनी विचार करणं गरजेचं आहे। आपण पाहिलं असेल अंधेरीमध्ये आणि जुहूमध्ये 3 प्लॉट एका ट्रस्टच्या घशात घातले जातात। मुलुंडमध्ये ओपन स्पेसचा प्लॉट पेट्रोल पंपसाठी दिला जातोय, नेव्हिल डिसूजा भाजपच्या एका कोणाच्या कॉन्ट्रॅक्टरच्या हातात दिला जातोय। तिकडच्या लोकप्रतिनिधी, तिकडच्या आमदारांनी तिकडच्या जनतेला तर उत्तर देणं गरजेचं आहे। काही काही ठिकाणून मला हे पण कुसबूस येते कानावर की जनता आता ही मागणी करते की आम्हाला राईट टू रिकॉल हवाय, जर आमचे आमदार आमचे मोकळी मैदानं वाचवणार नसतील तर आम्हाला ते आमदार म्हणून नको आहेत। तिकडे ती चर्चा सुरू झालेली आहे। गोरेगावच्या मोतीलाल नगर रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टमध्ये अदानी रिडेव्हलपमेंट करते 11 मैदानं जी आहेत त्या भागाची ही जात आहेत, तिथे रिडेव्हलपमेंट तिकडची स्थानिक मुलं आंदोलनाच्या पवित्र 11 मैदानं गोरेगाव मोतीलाल ते लोकांना भेटून पुढचा आम्ही निर्णय घेऊ। सांसद नितिन गडकरी जी ने एक सभा में भाषण करते समय कहा है कि आप नई पीढ़ी को जो है वो संधि देनी चाहिए, क्योंकि आप में ज़्यादा काम नहीं कर सकते। देखो उस पर मैं कुछ बयान नहीं दूंगा, वो उनकी उम्र की बात कर रहे थे और उनके स्वास्थ्य की बात कर रहे थे। मैं उनमें से नहीं हूँ जो किसी का कुछ खराब चिंतेगा, लेकिन ये बात है कि आज भी जो नेशनल हाईवेज है उनके गड्ढे भरे नहीं है। दुबई के राजा ने बुलाया होगा लेकिन अभी तक रास्ते ठीक नहीं हुए। गोड साखर कडू होत चाललेली आहे, मोठा गैरव्यवहार यामध्ये असण्याची शक्यता आहे। मला वाटतं ते आहे, पण इथेनॉलवर कोण बोलतंय? इथेनॉलवर जनता बोलते, सरकारकडून काही आलं नाही अजून। आणि पहिल्यांदा एका दशकामध्ये तुम्हाला साखर इम्पोर्ट करायला लागते आणि साखरेचे भाव वाढलेत एका दशकात पहिल्यांदा, खूप मोठी गोष्ट। तसं पाहिलं तर महाराष्ट्र असेल, उत्तर प्रदेश असेल, इथून आपण पाहतो साखर कारखाने खूप मोठ्या संख्येत साखर प्रोड्यूस करतात, पण आता इथेनॉल प्रोड्यूस करायला तुम्ही लावताय त्यांना आणि तुम्ही पेट्रोल पंपना फोर्स करताय, लोकांवर फोर्स करताय, जोर जबरदस्ती करताय, हा विरोध हा वाढत जाणार आहे। सर मुख्यमंत्र्यांचा आज पुन्हा दिल्ली दौरा आहे, यावरती चर्चा आहे की ते काल कॅबिनेट पण लवकर घेतली असं मी ऐकलं होतं। सोमवारी झाली, मंगळवारी होणार आहे। पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी समन्वय समितीची बैठक ही त्यांच्या उपस्थितीमध्ये